तुम्ही माहिती घेतली असेल की 2.5 वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये अनेक निर्णय आम्ही घेतले। आता देखील आमची महायुतीची दुसरी इनिंग सुरू आहे। देवेंद्रजी आणि आम्ही एक टीम म्हणून काम करतो आहे आणि महाविकास आघाडीमध्ये जेव्हा सरकार महाविकास आघाडीचं होतं त्यावेळी देखील साधू संतांवर झालेले अत्याचार आपण पाहिले। 2 साधूंची हत्या झालेली या महाराष्ट्र देशाने पाहिली आणि म्हणून नेहमी हा महाराष्ट्र हा साधू संतांचा आहे आणि म्हणून देशामध्ये देखील आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी साधू संतांचा आदर करतात, सन्मान करतात आणि म्हणूनच महाराष्ट्रात देखील आमची शिवसेना साधू संतांच्या पाठीशी, साधू संतांना कुठलाही त्रास होऊ नये याची काळजी आम्ही घेत असतो आणि म्हणूनच तुम्ही देखील आता इतर अनेक प्रवेश झाले, पण आजचा जो प्रवेश आहे हा खरं म्हणजे तुम्ही सगळे आध्यात्मिक सगळे लोक आहात, साधू संत आहात आणि हिंदुत्वाला पुढे घेऊन जात आहे। आमचं राजकीय अधिष्ठान जरी असलं तरी सुद्धा राजकीय अधिष्ठानापेक्षा तुमचं धार्मिक अधिष्ठान, आध्यात्मिक अधिष्ठान केव्हाही वरचं आहे हे मानतो आम्ही आणि म्हणून साधू संत असतील, वारकरी असतील, सगळे धारकरी असतील, हे सर्व लोक जे आहेत यांचा जो आदर आम्ही महाराष्ट्रामध्ये करतो, संपूर्ण देशभरामध्ये अशाच प्रकारचा आदर सन्मान साधू संतांचा झाला पाहिजे। आणि मी नेहमी सांगत असतो की केव्हाही हे तुमचा जो काही खऱ्या अर्थाने या सर्वसामान्य लोकांना दिशा देण्याचं काम करता, आपण त्यांना मार्ग दाखवण्याचं काम करता, त्यांच्या जीवनामध्ये बदल घडवण्याचं काम करता आणि एक जी काही सात्विक प्रवृत्ती जी आहे ती त्यांच्यामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, धार्मिक प्रवृत्ती ते निर्माण करण्याचं काम करतात आणि त्यामुळेच लोक जसं पांडुरंगाच्या नामस्मरणामध्ये पंढरपूरला लाखो वारकरी जातात, तसे देखील या महाराष्ट्रातल्या किंबहुना तुमच्या कर्नाटकमध्ये पण जी काही देवस्थानं आहे या देवस्थानामध्ये देखील जे काही हिंदू धर्मीय लोक आहेत, आपल्या सनातन धर्माला मानणारे लोक आहेत, त्यांचा प्रचार आणि प्रसार तुम्ही तिथं करता। खरं म्हणजे तुम्ही म्हणालात ते बरोबर आहे। आज हिंदुत्वाला, भगव्याला आणि सनातन धर्माला अपमानित करण्याचं काम अनेक लोक करत आहेत, परंतु मी आपल्याला सांगू इच्छितो की ही शिवसेना आणि हिंदुत्वाची विचारधारा घेऊन जाणारी शिवसेना, बाळासाहेब आनंद दिघे साहेब, हा आनंद दिघे साहेबांचा मठ आहे, हा आनंद आश्रम आहे, इथून देखील साधू संत इथे यायचे आणि साधू संत दिघे साहेबांना आशीर्वाद द्यायचे। साधू संत येती घरातोची दिवाळी दसरा हे मानणाऱ्यांपैकी आम्ही लोक आहोत आणि म्हणून या साधू संतांच्या केसालाही धक्का लागणार नाही अशा प्रकारची भूमिका आम्ही नेहमी घेतलेली आहे आणि म्हणूनच तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवून आज तुम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि तुम्ही जाहीरपणे प्रवेश केला। तुम्ही लपून छपून काही काम करत नाही। तुम्ही म्हणालात हिंदुत्वाचा प्रचार प्रसार महाराष्ट्रात तर होईल, तुमचे अनुयायी महाराष्ट्रात पण आहेत मोठ्या प्रमाणावर, कर्नाटकमध्ये देखील आहेत। हा हिंदुत्वाचा प्रचार आणि प्रसार फक्त 2-4 राज्यात नाही, देशभरामध्ये आपण करणार आहात आणि म्हणूनच आज तुम्ही एक मोठा निर्णय घेतला की थेट तुम्हाला विश्वास आहे की एकनाथ शिंदे जे बोलतो ते मनापासून बोलतो, मन मोकळेपणाने बोलतो आणि हिंदुत्वाची भूमिका जाहीरपणे, परखडपणे आपण घेतो आणि म्हणूनच काही लोक हिंदुत्व सोयीचं हिंदुत्व घेतात आणि जेव्हा वाटतं तेव्हा सोडतात। हिंदुत्व हे काही टी शर्ट नाही आहे, कधी घालायचं आणि कधी काढायचा। त्यामुळे हिंदुत्व हे एक आपलं जे आहे ते एक व्यापक हिंदुत्व आहे आणि हिंदुत्व हे जगण्याचं एक जो दिलेला मंत्र आहे। खऱ्या अर्थाने बाळासाहेब म्हणायचे महाराष्ट्रामध्ये मराठी आणि हिंदू देशामध्ये हिंदुत्व ही व्यापक भूमिका घेतली आणि ती व्यापक भूमिका आपण घेऊन पुढे जातो। हिंदुत्व एक जीवनशैली आहे, हिंदुत्व हे एक सहिष्णू आपली शिकवण आहे। हे सनातन धर्म हा सहिष्णू आहे, परंतु त्याच्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न जेव्हा कोणी करतील तेव्हा त्याला कडाडून विरोध शिवसेना केल्याशिवाय राहणार नाही। आज मी आपल्याला एवढंच सांगतो की आज मालेगावचं पाहिलं आपण
त्याच्यामध्ये देखील साधू संतांना गोवण्यात आलं होतं. मालेगाव बॉम्बस्फोटमध्ये म्हणाले हा भगवा आतंकवाद आहे, हा भगवा दहशतवाद आहे. आणि तीच लोक पूर्वी म्हणायची आतंकवाद आणि दहशतवादाला जात धर्म रंग नसतो, मग इकडे भगवा कसा आला. म्हणून भगव्याला बदनाम करण्याचं काम, हिंदुत्वाला बदनाम करण्याचं काम त्या काळच्या लोकांनी केलं, त्या काळच्या सरकारने केलं. आणि न्यायालयाने त्यांना चांगली मोठी एक चपराक न्यायालयाने त्यांना दिली आणि त्या लोकांना निर्दोष सोडलं. आणि म्हणूनच मी सकाळी म्हणालो, ज्या लोकांनी हिंदुत्वाचा अपमान केला आहे, सनातन धर्माचा अपमान केला आहे, त्यांना खऱ्या अर्थाने त्याचं उत्तर मिळालं पाहिजे. दूध का दूध, पाणी का पाणी झालं पाहिजे. कारण आपण सगळेजण आहात, आपले वारकरी असतील, सनातन धर्म असेल, हिंदुत्व असेल, साधू संत असतील, यांना तुम्हाला कुठलंही काही स्वतःसाठी तुम्हाला कुठलाही स्वार्थ नाही. तुम्हाला दुसऱ्यासाठी, समाजासाठी आणि आपल्या महाराष्ट्रासाठी, देशासाठी. आता तुम्ही मधून इथं आलात म्हणजे तुम्हाला विश्वास वाटला की एकनाथ शिंदे आणि आमची शिवसेना न्याय देणारा पक्ष आहे, न्याय देणारी संघटना आहे. आणि म्हणूनच आम्ही कधी कुठली तडजोड खुर्चीसाठी, सत्तेसाठी हिंदुत्वाशी करणार नाही, प्रतारणा हिंदुत्वाशी करणार नाही. काही लोकांनी जी काही केली त्याचं उत्तर या महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांना दिलेलं आहे. त्यामुळे तुमचं स्वागत मी करतो. मला आनंद आहे अतिशय की आतापर्यंत झालेले जेवढे प्रवेश आहेत त्यापेक्षा तुमचा प्रवेश हा आगळा वेगळा प्रवेश आहे. आणि याचा आनंद मला आहे, अभिमान आहे. तुमच्याबरोबर सागर बागडी पुरुषोत्तम महाराजांच्या बरोबर सागर बागडी महाराज, नूतन धनावडे महाराज, बाळकृष्ण कांबळे महाराज, सुहेल शेटे महाराज, मयूर गुरव महाराज, साई पाटील महाराज, अनिकेत वरके महाराज, त्याबरोबर सुषमा खरात महाराज, दीपा फडणवीस महाराज, आपल्या अरविंद शिरवाळकर दादा महाराज, जय घराडे महाराज, असे अनेक साधू संत. बाकी आमच्या दिनेशने सर्व नावं वाचलेली आहेत. आणि मी एवढंच आपल्याला सांगतो, तुम्ही जो विश्वास दाखवलेला आहे, एक आपला हिंदुत्वाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी तुम्हाला पाठबळ पाहिजे. आणि मी एकच सांगतो, आपले विचार एकच आहेत, आपली वैचारिक भूमिका एकच आहे. आणि म्हणून आपल्या दोघांचं पाठबळ एकमेकाला मिळणार आहे. आणि हिंदुत्वाचा प्रचार आणि प्रसार महाराष्ट्रासारखा कर्नाटकमध्ये देखील मोठ्या प्रमाणात होईल. देशभरामध्ये आपण ही भूमिका घेऊन पुढे जाऊया, एवढंच आपल्याला सांगतो. आणि पुन्हा एकदा मी आपल्याला विश्वास देतो की तुमच्या पाठीशी हा एकनाथ शिंदे आणि शिवसेना खंबीरपणे उभी आहे. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.